तुमच्या शेत जमिनीचे देखील आधार कार्ड काढता येते. होय, हे खरं आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या 2024च्या अर्थसंकल्पात भू आधार कार्डला मंजुरी दिली आहे. जमिनीचे मालकी हक्क स्पष्ट व्हावेत, जमिनीशी संबंधित वाद संपावेत आणि जमिनीचीही एक युनिक आयडेंटिटी असावी या हेतूने भारत सरकारने भू आधारची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व जमिनींना 14 अंकी विशिष्ट ओळख क्रमांक मिळणार आहे. हा 14 अंकी क्रमांक भू आधार म्हणून ओळखला जाईल. यामध्ये जमिनीच्या ओळख क्रमांकांसह शेतकऱ्यांचे सर्वेक्षण, मॅपिंग, मालकी आणि नोंदणी करण्यात येणार आहे. यामुळे कृषी कर्ज आणि इतर कृषी सेवा मिळणे सोपे होईल. तर शहरी भागातील जमिनीच्या नोंदी GIS मॅपिंग द्वारे डिजिटल केल्या जातील. यामुळे शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. पुढील 3 वर्षात या जमीन सुधारणा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत देखील करणार आहे. बाकी तुम्हाला केंद्र सरकारचा शेतीविषयक हा निर्णय कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तसेच भू आधार बद्दल अधिक माहितीसाठी